टोटल 621 ml पाण्याची गरज आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाण्यात लोकांना आहे. पण पाणी पुरवठा होतोय 590. आज माझ्या एरियामध्ये पारसिकनगर विभाग किंवा आमच्या ठाण्यामध्ये किंवा कळव्यामध्ये आनंद विहार ही बिल्डिंग असेल, खारी गावातील लोक असतील, जी गाववाले लोक असतील, त्यांच्या नळाला पाणी अजिबात नाही. माझ्या बिल्डिंग मध्ये पाणी नाही, मी आंघोळच केली नाही. आज या ठिकाणी ठाणे महानगरपालिका मुख्यालय येथून आपण लाईव्ह आहोत. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार या ठिकाणी आंघोळ करताना आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर कळवा असेल, पारसिक भाग असेल, त्याचबरोबर या आदी भागामध्ये पाण्याचा तुटवडा जो आहे तो भासत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर नगरसेवक अभिजित पवार थेट या ठिकाणी आंघोळ करत हे निषेध जो आहे तो नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतात. आंघोळ करत या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष जे आहे ते वेधलं जात असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. नगरसेवक अभिजित पवार हे महापालिका मुख्यालयामध्ये थेट आंघोळ करताना आपल्याला पाहायला मिळतात. अनोखं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे. पाणी टंचाई जी आहे कळवा असेल, पारसिक नगर असेल, त्याचबरोबर मुंब्रा अशा आदी भागांमध्ये पाणी टंचाईचा सामना जो आहे तो करावा लागतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर थेट महापालिका मुख्यालयात अभिजित पवार यांनी आंदोलन करत त्या ठिकाणी अतिशय अनोख्या पद्धतीनं हे आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष जे आहे ते वेधताना आपल्याला नगरसेवक अभिजित पवार पाहायला मिळत आहेत आणि महापालिका मुख्यालयातच थेट या ठिकाणी आंघोळ करत आहेत आणि प्रशासनाचं लक्ष जे आहे ते वेधलं जात आहे. कळवा असेल, पारसिक नगर आदी भागांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जो आहे तो भासत आहे आणि त्याचाच निषेध जो आहे तो अभिजित पवार नोंदवताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जास्त MLDचं पाणी येतं, मग हे पाणी जातं कुठे असा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे. आपल्यासोबत नगरसेवक अभिजित पवार आहे, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. पाणी टंचाई आहे ही महानगरपालिकेमध्ये या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये किंवा प्रभाग क्रमांक 9 असेल एवढा मोठा पाण्याचा प्रॉब्लेम आज नागरिकांना समोर जावं लागत आहे. पाणी अजिबात नाहीये. आज गुरुवारचा परत मेसेज आलाय की पाणी नाही. या आठवड्याभरात 3 ते 4 दिवस पाणी नाही. आणि पुढे महापालिके अधिकारी असतील, कुलकर्णी साहेबांना कंटिन्यू फोन असेल, त्याच्यानंतर ह्यांचे पाणी सोडणारी जी माणसं आहेत, आमच्या खारेगावमध्ये राकेश पाटील नावाचा इसम आहे, पाण्याच्या टाकीवरती आहे. पलीकडे आनंद विहारला राहुल पाटील नामक इसम आहे, पाणी सोडायला मागत नाही. ह्याचे काहीतरी धागे दोरे या महानगरपालिकेतच लपलेले आहेत. या संदर्भात अनेक बैठका झाल्या, निर्देश देण्यात आले, मग पाणी नेमकं जाते कुठे? पाणी जाते कुठे हे ह्यांना समजलं पाहिजे. 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत असताना आपल्याला पाणी पुरवठा होतोय फक्त 585 MLD. मग हे पाणी जातंय कुठे, पाणी येत का नाही याच्यावरती उपाययोजना नाहीच आहे. 32 वर्ष ह्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये यांची सत्ता आहे आणि या 32 वर्षामध्ये एकही धरण करू शकले नाहीत. बाकी आजूबाजूच्या महानगरपालिका बघा, सगळीकडे धरण आहेत. आपल्याच ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही अवस्था आहे. त्यामुळे नाईलाजाने इथूनच पाणी घेऊन इथंच आंघोळ करावी लागली. अजून पाण्याचे प्रश्न नाही मिटले की पूर्ण एरियाच घेऊन यावं लागणार आहे मला इथं आंघोळ करायला. आम्ही नंतर पुढच्या आठवड्यात परत पाणी नाही आलं की बसणार इथे 100-200 जण आंघोळ करायलाच. पर्याय नाही ना दुसरा. पर्यायी व्यवस्था जर काय असेल तर गोष्ट वेगळी आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्याला हाच त्रास जर ठाणेकर नागरिक सहन करत असतील तर यासारखी वाईट दुर्घटना कुठे नाही. पवार साहेबांनी पण स्थायी धरण बांधण्याचा इथे प्रयत्न केला होता आणि 2002 साली जेव्हा काँग्रेस सत्ता असताना या ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यावेळेस धरणाचा प्रस्ताव आला त्यामध्ये तेव्हाचे जे काही ज्येष्ठ 2007-2002 या कालावधीमध्ये जेव्हा शासन धरण बांधणार म्हणून ह्यांना जरा पोटात कळा यायला लागल्या. त्यांना धरण फक्त ठाणे महानगरपालिकालाच बांधायचं होतं. ते काही टक्केवारीचा विषय आहे त्याच्यामध्ये, ते काय मला बोलण्यात पत नाही कारण की मी एवढा मोठा नाही. पण ही सत्य परिस्थिती आताची. 2-2, 3-3 मंत्री आहेत ठाणे जिल्ह्याला. काय परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये, काय पाण्याची व्यवस्था आहे, काय नाही. नियोजन शून्य. नको आम्हाला स्मार्ट सिटी ठाणे. काय स्मार्ट सिटीच्या नावाखाली पूर्ण
बबल करून ठेवलाय. आहे का पाणी, आहे का माणसांना? पाणी नाही, पाणी भीक मागायला लागते. कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी. आता यांनी ठरवावं काय करायचं किंवा काय नाही ते. नाही तर आम्हाला दर आठवड्याला असेच येऊन पाणी नसेल तर आंघोळ करावी लागणार आहे महापालिकेत येऊन. भविष्यामध्ये अधिकाऱ्यांना आंघोळ घालणार का? 100% घालावी लागेल. त्यांच्या केबिन मध्ये आंघोळ करावी लागेल किंवा मग ते जिथं राहतात त्यांच्या बिल्डिंग मध्ये जाऊन आंघोळ करावी लागेल. पर्याय नाही दुसरा. प्रधान साहेब, पवार साहेबांनी देखील पाण्याची समस्या या संदर्भात आंदोलन केलं. एक स्वतंत्र धरण असावं अशी मागणी देखील केली होती. मात्र आज मी तुम्हाला सांगतो की आज अतिशय काळा दिवस मी समजतो की आज एका नगरसेवकाला या महानगरपालिकेत येऊन आंघोळ करायला लागते. एक निषेधाचं साधन मी समजतो आणि खऱ्या अर्थाने त्याला पर्याय नाही. तो ज्या बिल्डिंगमध्ये राहतो त्या बिल्डिंगमध्ये पाणी नाही. लोक वाईट नजरेने तो उतरला की बघतो की यार कसला नगरसेवक पाणी देऊ शकत नाही. आणि म्हणून अखेरीस त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी केलं. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला उत्तर द्यायचं तर 2002 पासून शाही धरण व्हावं ही आव्हाड साहेबांची इच्छा होती. 10 वेळा आपण सांगितलं. मोरबे धरण जसं नवी मुंबई महानगरपालिकेला मिळालं तसं आपण आपलं धरण असावं ही आपली इच्छा होती. पण ते शासन करताय म्हटल्यावर आपल्या सत्ताधारी लोकांनी ते होऊन दिलं नाही. माझं म्हणणं असं आहे की हे 12-12 हजार कोटी रुपयाचे रिंग रेल्वे वगैरे काढायचे प्रकल्प बाजूला ठेवा आणि पहिले धरण बनवा. आज कळवा, मुंब्रा, दिवा, इनफॅक्ट आता उद्या ह्याच चंदनवाडी जिथे उभे आहोत आणि पाचपकाडीमध्ये एक पुरा दिवस पाणी नाही अशी ऑलरेडी नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. तर पहिले धरण बनवा, पाण्याची व्यवस्था करा आणि मग हे मोठे मोठे प्रकल्प करा अशी राष्ट्रवादीची मागणी.